नमस्कार विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र टी 2026 ची तयारी कशी चालू आहे? आज आपण असा एक टॉपिक पाहणार आहोत जो परीक्षेत तुम्हाला हमखास मार्क्स मिळवून देतो. तो म्हणजे मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा विषय शब्दसिद्धी, ज्यामध्ये आपण उपसर्ग आणि प्रत्यय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत त्याची ही रूपरेषा. आधी आपण उपसर्ग म्हणजे काय हे पाहू, मग त्याचे संस्कृत आणि विदेशी प्रकार, त्यानंतर प्रत्यय आणि शेवटी परीक्षेसाठीच्या एकदम खास ट्रिक्स. हे पहा, हे आहे आपलं आजचं अधिकृत संदर्भ साहित्य. याचा आधारावर आपण आपला अभ्यास पक्का करणार आहोत, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने आपली तयारी अगदी अचूक आणि 100% राहील. चला तर मग वेळ न घालवता पहिल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. आपला पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे उपसर्ग म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दाच्या किंवा धातूच्या अगदी सुरुवातीला जे अव्यय लागतात ना, त्यांना आपण उपसर्ग म्हणतो. इथे लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपसर्ग लागल्यामुळे मूळ शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो आणि त्याला एक नवीनच अर्थ मिळतो. अगदी जादूसारखं काम करतात हे. उदाहरणच घ्यायचं झालं तर अ आणि सु या उपसर्गांकडे बघा. अ हा उपसर्ग जोडला की कसा ज्ञानाचा अज्ञान होतो, म्हणजे अभाव दिसतो. आणि तेच जर आपण सु जोडलं तर विचारांचा सुविचार होतो, म्हणजे चांगला अर्थ मिळतो. एका छोट्याशा अक्षराने शब्दाचा अर्थ कसा एका सेकंदात बदलून टाकला, पाहिलंत? आता पुढे पाहूया संस्कृत उपसर्ग. हे आपले अगदी मूळ आणि प्रमाणित व्याकरणीय घटक आहेत. इथे आपण प्र, अति आणि अप हे उपसर्ग पाहतोय. प्र जोडला की गतीची प्रगती होते, म्हणजे अधिकता. अति लागला की अतिरेक आणि अप लागला की मानाचा अपमान होतो, जो एक नकारात्मक अर्थ देतो. हे शब्द आपण रोजच्या जीवनात वापरतो, फक्त त्यामागचं हे लॉजिक आज आपण समजून घेत आहोत. याच संस्कृत उपसर्गांमध्ये आणखी काही महत्त्वाची उदाहरणं आहेत, जसं की अनु, प्रति आणि नी. बघा, प्रति हा उपसर्ग शब्दाला कसा विरोध किंवा पुनरावृत्तीचा अर्थ देतो, जसं प्रतिकार किंवा प्रतिदिन. शब्दांची ही रचना खरोखरच खूप रंजक आहे, नाही का? आपला तिसरा टप्पा आहे विदेशी उपसर्ग. भाषेने बाहेरून कोणते शब्द आणि घटक स्वीकारले आहेत ते आता आपण पाहूया. फारसीसारख्या परकीय भाषांमधून आलेले हे विदेशी उपसर्ग खूपच भारी आहेत. बे, ना आणि हरकडे बघा. मूळ शब्दाला बे लावला की कसा बेकायदा किंवा बेईमान शब्द तयार होतो, म्हणजे कायद्याशिवाय किंवा इमानाशिवाय. एका झटक्यात हे उपसर्ग मूळ शब्दाचा गुणच काढून घेतात. त्याचप्रमाणे बिन आणि कम हे देखील विदेशी उपसर्ग आहेत. बिनधास्त, कमकुवत हे शब्द ऐकले आहेत ना? हे उपसर्ग एखाद्या गोष्टीची कमतरता किंवा अभाव दाखवतात. हे सगळे आपले नेहमीच्या वापरातले शब्द आहेत, फक्त परीक्षेच्या वेळी आपल्याला ते अचूक ओळखता आले पाहिजेत. आता ही समोरासमोर केलेली तुलना बघा. डावीकडे आपले प्रमाणित संस्कृत उपसर्ग आहेत आणि उजवीकडे विदेशी फारशी उपसर्ग. दोघांमध्ये एक गोष्ट अगदी समान आहे, ती म्हणजे हे दोन्ही मूळ शब्दाच्या आधीच लागतात आणि शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकतात. उगम कुठलाही असो, यांचं काम मात्र अगदी सारखंच आहे. चला आता शब्दरचनेच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. आपला चौथा मुद्दा आहे प्रत्यय म्हणजे काय. मघाशी आपण उपसर्गांबद्दल जे पाहिलं त्याच्या अगदी उलट शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी लागणाऱ्या अक्षरांना आपण प्रत्यय म्हणतो. पण इथे एक मोठी गोम आहे. प्रत्यय लागल्यामुळे शब्दाचं रूप नक्कीच बदलतं, पण त्याचा जो मूळ अर्थ आहे तो बऱ्याच अंशी तसाच राहतो. तो उपसर्गांसारखा पूर्णपणे बदलून जात नाही. हे एका उदाहरणावरून समजून घेऊया. आता बघा, गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय शेवटी जोडला तर गुलामगिरी हा शब्द तयार होतो. मूळ अर्थाचा गाभा तोच राहतो, फक्त तो शब्द आता एक वृत्ती किंवा स्वभाव दर्शवतो. आहे की नाही? एकदम सोपं. आता आपण आपल्या या सेशनच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने काही खास ट्रिक्स. मित्रांनो, हे 4 सुवर्ण नियम कायमचे डोक्यात फिट बसून ठेवा. 1. उपसर्ग नेहमी शब्दाच्या आधी लागतात. 2. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात. 3. उपसर्ग मूळ अर्थ पार बदलून टाकतात. आणि 4. प्रत्यय फक्त शब्दाचे रूप बदलतात पण अर्थ कायम ठेवतात. हे 4 नियम पक्के केलेत ना, तर टीईटीमध्ये तुमचे हे मार्क्स कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
मग पुढच्या वेळी परीक्षेच्या पेपरमध्ये एखादा अनोळखी आणि कठीण शब्द दिसला तर तुम्ही त्याचे उपसर्ग आणि प्रत्यय एका सेकंदात वेगळे करून त्याचा खरा अर्थ नक्कीच ओळखू शकाल, होय ना? लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन शब्द हे कोड आहे आणि आता तुमच्याकडे ते सोडवण्याची अचूक चावी आहे. चला तर मग याच आत्मविश्वासाने अभ्यासाला लागा. महाराष्ट्र टीईटी 2026 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.